नमस्कार, आपण पाहताय मुलुख महाराष्ट्र. आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. आमची युती फक्त महाराष्ट्रात आहे, इतर राज्यात युती करण्याबद्दलचा निर्णय हायकमांड घेईल, असं म्हटलंय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी. आणि त्यांनी संजय राऊत यांना चांगलाच टोला लगावलाय. गोवा आणि इतर राज्यात युतीच्याबद्दल काँग्रेस हायकमांड निर्णय घेणार आहे, त्यामुळे कोणाशी युती केल्यानं कोणाच्या जागा वाढतील हे येणारी निवडणूकच ठरवेल, असंही वडेट्टीवार यांनी म्हटलंय. गोव्यात काँग्रेसला आत्मविश्वास नडणार असून तिथे एक अंकी आमदार येईल असं भाकीत संजय राऊत यांनी वर्तवलं होतं आणि त्याला विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळे गोव्याचा विचार करता काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकरता मैदान सोपं नाही. उलट हे दोन्ही पक्ष सध्या तरी आघाडीचा निर्णय करायच्या ऐवजी परस्परांवर आरोप प्रत्यारोप करतानाच दिसत आहेत. संजय राऊत हे शिवसेनेच्या वतीनं गोव्याचे प्रभारी आहेत आणि सध्या ते गोव्यात तळ ठोकून आहेत. संजय राऊत सातत्यानं भाजपवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत, पण यावेळेला त्यांनी काँग्रेसला जोरदार चिमटे काढले आणि त्याला वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. महाराष्ट्रामध्ये आम्ही तिघेही एकत्र आहोत सत्तेमध्ये आणि तीनही पक्षाचं सरकार आहे. केवळ ते महाराष्ट्रापुरती आहे. बाकीच्या राज्यामध्ये पक्षाची युती नाही, आघाडी नाही आणि त्यामुळं जो तो पक्ष आपला पक्ष पुढे नेण्यासाठी लढत असतो. युती करावी की नाही, आघाडी करावी की नाही, हा निर्णय हा हायकमांडचा असतो. आता संजय राऊत जर म्हणत असतील की त्या गोव्यामध्ये राज्यामध्ये आमचा सिंगल डिजिट आमदार येणार, तर तो त्यांचं मत आहे. त्यांचे किती येणार हे आमचं मत आहे, पण जनता कोणाला किती मतं निवडून देणार हे येणाऱ्या निवडणुकीत ठरत असते. त्यामुळं त्यांच्या बोलण्याचा अर्थ त्यांच्या पक्षापुरती आहे, तो आमच्या पक्षापुरती नाही किंवा आमच्या पक्षाला नाही. तो त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी हे अशा प्रकारचे भावना, भूमिका, विचार हे मानत असतात. त्यामुळं ते महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचा काही परिणाम होईल, महाराष्ट्राच्या सरकारवर परिणाम होईल, महाविकास आघाडीवर परिणाम होईल असा त्याचा अर्थ कोणीही काढू नये. सर, झोळी घेऊन उभे नाही आहोत आम्ही. असो किंवा माननीय शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, आम्ही एक प्रपोजल ठेवला त्यांच्यासमोर की गोव्यात आपण एकत्र लढू, महाराष्ट्रात आपण एकत्र आहोत. पण मी राहुल गांधींशी चर्चा केली त्या विषयावर आणि ते सकारात्मक आहेत त्या सगळ्या बाबतीत. पण गोव्यातल्या स्थानिक नेतृत्वाच्या डोक्यात नक्की काय आहे मला माहीत नाही. आम्ही त्यांना सांगितलं की 40 पैकी 30 जागा तुम्ही लढा आणि उरलेल्या 10 जागा ज्या आहेत त्या 3 जे मित्र पक्ष म्हणून आम्ही जे म्हणतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि गोवा फॉरवर्ड यांना द्या. हे अत्यंत सोपं प्रपोजल होतं आणि आम्ही ह्या जागा मागितल्या जिथे काँग्रेस कधीही जिंकली नाही. 50 वर्षात काँग्रेस 50 वर्षात गोव्यात कधीच ज्या जागा जिंकू शकली नाही त्या जागा आम्ही मागितलेल्या आहेत. आम्ही काँग्रेसच्या खिशातल्या काय मागितलं नाही. आज काँग्रेसकडे 3 आमदार सुद्धा उरलेले नाही आहे. जे होते तेही पळून गेलेत. आज जमिनीवरची हकीकत गोव्यातली फार वेगळी आहे. एकत्र लढलो नाही तर काँग्रेस सिंगल डिजिटमध्ये सुद्धा येणार नाही असं वातावरण असताना आमच्यासारखे काही प्रमुख पक्ष काँग्रेसला आधार द्यायचा प्रयत्न करत होते. पण मला माहीत नाही की त्यांच्या डोक्यात नक्की काय वळवळत आहे. आणि आता अजित पवार यांच्या काही महत्त्वपूर्ण माहितीबद्दलच्या काही बातम्या. पुण्यामध्ये सध्याचे जे नियम आहेत तेच लागू राहतील. सध्याच्या नियमावलीत कोणताही बदल होणार नाही असं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. सेल्फ किट वापर अधिक वाढतोय कोरोना टेस्टिंगच्या करता, पण सेल्फ किट वापरानंतरची आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र ती ठेवणं आता औषध विक्रेत्यांना बंधनकारक आहे असं सुद्धा अजित पवार यांनी आवर्जून सांगितलं. नियमावली जी मुख्यमंत्र्यांच्या कडून महाराष्ट्राच्या करता जाहीर केली गेलेली आहे
त्या नियमावलीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करायचा नाही. कधी कधी त्या नियमावलीमध्ये एखादी सूट द्या वगैरे असं काही चर्चा होती, परंतु तसं न करता सध्याचं एकंदरीत जगावर आलेलं, देशावर आलेलं, राज्यावर आलेलं कोरोनाचं संकट पाहता त्याच्यात कुठल्याही प्रकारचा अजिबात बदल करू नये हा आम्ही पहिला निर्णय त्या बाबतीमध्ये घेतलेला आहे. उद्धव ठाकरे साहेबांनी जी नियमावली ठरवलेली आहे आणि चीफ सेक्रेटरींनी त्या नियमावलीचे आदेश सगळ्या आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना, विभागीय आयुक्तांना, नंतर कॉर्पोरेशनला सगळ्यांना कळवलेले, त्याचं तंतोतंत पालन करायचं ही आमचं धोरण आहे. त्याच्यामुळे आता आज त्याबद्दलची पण वेगवेगळ्या प्रकारची चर्चा झाली, पण त्याच्यात कुठलाही बदल ह्या आठवड्यात तरी करू नये. पुढच्या शुक्रवारी आपण ज्यावेळेस बसणार आहे त्यावेळेस साधारण काय परिस्थिती आठवडाभर राहती ते बघून आम्ही पुढचे निर्णय घेऊ. इंडिव्हिज्युअल तुम्ही देखील तुमच्या घरामध्ये ते किट आणून केलं आणि त्या संदर्भातली माहिती दिली नाही तर मग ती गोष्ट आम्हाला कळू शकत नाही. म्हणून आम्ही सरकारच्या तर्फे एक असा निर्णय घेऊ इच्छितो की जे मेडिकल स्टोर अशा प्रकारचे किट देत आहेत त्याच्यामध्ये नेणाऱ्याचा किमान मोबाईल नंबर त्यांनी आणि नाव द्यावं, जेणेकरून दोन्ही कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आम्ही आमच्या कडून त्यांना फोन करून विचारू की बाबा काय तुमची परिस्थिती आहे, किती त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह वगैरे. वळूयात पुढच्या बातमीकडे. एकीकडे अजितदादा पवार हे कोरोनाच्या नियमांच्या बद्दल अतिशय काटेकोर आहेत, पण दुसरीकडे त्यांच्याच सहकारी मंत्र्यांकडून कोरोनाच्या नियमांना तिलांजली देण्यात येते. कोरोना वगैरे काहीही नाही, मरणाला किती घाबरायचं असं म्हटलंय राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी. त्यांच्या या अजब विधानामुळे अजितदादांचे आदेश स्वतः मंत्रीच धाब्यावर बसवत आहेत का असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे अजितदादा पवार हे तर सातत्यानं आग्रही असतात. खरं तर आजही त्यांच्या पुण्यातल्या कार्यक्रमाला थोडी गर्दी होती, पण अजितदादांनी हे वारंवार सांगितलंय की 50पेक्षा जास्त गर्दी असेल तर मी कार्यक्रमाला जाणार नाही. इकडे कळव्यामध्ये मात्र रेल्वेवरच्या उड्डाणपुला संदर्भात खारेगाव नाका इथल्या उड्डाणपुलाच्या वेळेला मात्र जितेंद्र आव्हाड यांनी जे विधान केलं त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते आपल्या समोर आहे आणि आपल्या मुख्यमंत्र्यांनी जे काही नियम आपल्याला घालून दिले सरकारने करायचे, त्यामुळे महाविकास आघाडी आहे इथे एकनाथ शिंदे पण आहे, जितेंद्र आव्हाड साहेब पण आहेत, आपण सगळे एकच आहोत. फक्त आता तुम्ही बोंबाबोंब करून इकडे जास्त कोविडचा प्रसार करू नका. बस कोविड नाही, कोविड से कोई डरता नहीं. अभी डर ही निकल गया. बार बार अभी मौत से कितने दिन डरेंगे. लेकिन शिंदे साहब, जो रिश्ता हमने रखा था, आपने बड़े भाई के रूप से जरा आपके भी लोगों को समझा देंगे कि ये रिश्ता सही रखो, ठीक रखो, दोस्त रखो, भाई रखो. त्यामुळे कोरोना वगैरे काही नाही असं जेव्हा जितेंद्र आव्हाड म्हणाले, याचबद्दल जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं तेव्हा त्यांनी काय म्हटले पाहूया. माझ्या तर ऐकण्यामध्ये तशा प्रकारचं स्टेटमेंट नाही. मी माहिती घेतो आणि काय वस्तुस्थिती आहे ते विचारतो. आता काय होतं, तुम्हाला प्रश्न उरले नाही की आमका असं म्हणलं आणि तमका तसं म्हणलं. मला काय घेणं देणं कोण काय म्हणलं ते. मी माझ्या जे काय आढावा बैठक घेतली त्याच्याबद्दलची उत्तरं दिलेली आहेत, परंतु कुणीही जबाबदार व्यक्तींनी त्याच्यातून एखाद्या लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण होईल किंवा काही वेगळ्या प्रकारचा संभ्रम निर्माण होईल अशा प्रकारची वक्तव्य करू नये. पण नक्की कुठलं काय वक्तव्य केलं त्याची माहिती घेतो आणि जर काही वेगळं केलेलं असेल तर मी त्यांच्याशी एक सहकारी या नात्याने बोलून पण घेतो. दरम्यान कळव्यामध्ये उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या वेळेला जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार फटकेबाजी केली. माननीय श्रीकांत शिंदे साहेब
कधीतरी वडिलांना चुपचाप विचारा. त्यामुळे जर तुम्हाला ते सत्य सांगतील, त्याच्यामुळे मी या विषयावर जास्त बोलू इच्छित नाही. पण 2009 नंतर या शहराचा, खास करून कळव्याचा झालेला विकास आणि खास करून पूर्वेला झालेला विकास, हे ज्यांनी बघितलंय 2009 सालचं पूर्वीचं कळवा आणि आत्ताचं कळवा, त्यांनाच समजेल विकासाचा अर्थ काय असतो. थोडासा महाविकास आघाडीचे रात्री तुम्ही पोस्टर लावले असते तर आम्हाला हे पोस्टर लावावेच लागले नसते. तेव्हा जरा थोडस साहेब, थोडीशी आमची, मी म्हणत नाही की तुम्ही, कारण का तुम्ही चाणक्य आहात, ते तुम्हाला मी 15 वर्ष म्हणतो, 15 वर्ष, पण फक्त चाणक्यपासून नारद मुनी होऊ नका एवढीच माझी मी 2009 साली आमदार झालो. तेव्हापासून जेव्हा जेव्हा निधी मागण्याचा प्रश्न आला तेव्हा त्यांच्याकडे जावं पण नाही लागलं. त्यांच्या इतका मनाचा मोठेपणा दाखवणं हे खूप कमी लोकांना जमतं. माझी आणि त्यांची मैत्री आहे, आम्ही राजकारणापलीकडे जाऊन मैत्री जपलेली आहे. दरम्यान खारेगाव इथल्या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम झाला त्यावेळेला शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी रंगली. उड्डाणपुलाच्या श्रेयवादावरून नेत्यांच्या उपस्थितीत आणि ते यायच्या आधीपासूनच ही घोषणाबाजी रंगलेली पाहायला मिळाली. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते यावेळेला उपस्थित होते. उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी श्रेयवादाची ही लढाई पाहायला मिळाली. शिवसेनेकडून जी आदल्या दिवशीपासून बॅनरबाजी करण्यात आली होती, सततच्या पाठपुराव्याला यश असे बॅनर शिवसेनेनं लावले होते, तर हे बॅनर पाहताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात झेंडे लावले आणि पोस्टरबाजी केली. दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी कोरोनाचे नियम मात्र धाब्यावर बसवल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान कोणतीही निवडणूक आली की आरोप प्रत्यारोप आणि शाब्दिक युद्ध तर होतच, आणि आता त्यात मुंबई महापालिकेची निवडणूक येणार म्हटल्यानंतर रणधुमाळी अधिकच रंगणार. भाजपचे नेते आणि शिवसेनेचे नेते यांच्यात दररोज आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झळू लागलेत. तिकडे मुंबई महानगरपालिकेत 1.5 लाख कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे आमदार अमित साटम यांनी केला आणि त्यांच्या या आरोपांना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. गेल्या 25 वर्षामध्ये स्टँडिंग कमिटी ही वसुली कमिटी तर झालेली आहेत, म्हणजे महापालिकेच्या प्रत्येक खात्यामध्ये हा सचिन वाझे बसलेला आहे. तो यशवंत जाधवच्या रूपामध्ये सचिन वाझे आहे. गेल्या 25 वर्षात ही 5 वर्ष जर सोडली तर 20 वर्ष तर बरोबर होते, हे तरी कबूल करतील ना. आणि मग आता जर त्यांनी म्हणतायत म्हणून मी विचारते, मी मानायला तयार नाही. मग 25 वर्षात तुमच्या काय बुद्धीला गंज होता का त्यावेळेला? आता तो गंज उतरला आणि आता कळतंय. जो भ्रष्टाचार करेल, जो मुंबईला लुटेल, जो वसुली करेल आणि जो वाजवी करेल असा प्रत्येक व्यक्ती हा भारतीय जनता पार्टीच्या हिटलिस्टवर असेल. आणि जर इक्बाल सिंग चहल हे करत असेल तर तो नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या हिटलिस्टवर आहे. 25 वर्षातला सगळ्यात बोगस म्युन्सिपल कमिशनर हा आत्ता लाभलेला म्युन्सिपल कमिशनर मुंबईला आहे. इक्बाल चहल हे त्यांच्या हिटलिस्टवर का असतात? कारण आज त्या आयुक्तांनी त्या कोविड-19 करोना काळामध्ये जे काही काम केलं, आजही ते वेगवेगळ्या नुसतं तेच काम नाही केलं तर सगळ्या बाजूनी ते नीट काम करतायत. आणि नेमकं विरोधकांची हित पोटदुखी आहे की विरोधकांना हे नको आहे. खड्ड्यात घातली मुंबई, नाल्यात बुडवली मुंबई आणि विकून खाल्ली मुंबई, अशा या 3 वाक्यामध्ये गेल्या 25 वर्षामध्ये जी वाजेगिरी, जी लूट, जी वसुली ही मुंबई महानगरपालिकेमध्ये सुरू आहे. जरी सत्तेत आपण बसलेलो असलो, कुठल्याही केंद्र असो, राज्य असो, महानगरपालिका असो, प्रशासकीय भाग हे सांभाळत आहे. आणि ती जर चूक आहे आम्हाला दाखवा, आम्ही नक्की त्या प्रशासनावरती कडक कारवाई करू.
तेव्हा हे सुरूच राहणार. बोलूयात पुढच्या बातमीकडे. शिवसेना ही मुख्यमंत्री पदाच्या एका गुबगुबीत खुर्चीपुरती मर्यादित राहिली असून शिवसेना आता संपत चालली अशी टीका केली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी. सांगलीमध्ये ते बोलत होते. स्थानिक शिवसैनिकांची भूमिका योग्यच असून जनता आणि कार्यकर्ते हे राष्ट्रवादीला वैतागलेत असा टोलाही त्यांनी लगावला. शिवसेनेला सहकार आणि विद्यापीठ कायदा अशा अनेक गोष्टींची माहितीच नाही असंही त्यांनी नमूद केलं. पण त्याच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी काँग्रेस आणि शिवसेनेचा प्रचार केल्यानंतर सुद्धा भाजपचाच उमेदवार निवडून येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ते केवळ शिवसेनेला वापरून घेतलं जातं आहे. शिवसेनेमध्ये उद्धवजींना मुख्यमंत्री केलं की सगळी शिवसेना स्वस्त बसेल. विदाऊट मुख्यमंत्री शिवसेना ऐकणार नाही. मुख्यमंत्रीपद दिलं आणि सांगितलं का तर गप्प बसा. रोज 10 फायली पाठवतो ते सह्या करून पाठवा. मुख्यमंत्री म्हणून काही कर्तव्य आहेत ती पूर्ण करण्यामध्ये 2 वर्ष कोविडमुळे ते अयशस्वी झाले. घरात बसून राज्य चालवता येत असेल तर मग तो आता नियम करून टाका की कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी घटना घडली, काल नांदेड जिल्ह्यामध्ये गारपीट झाली, जायचं नाही, तिथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग चालवतं असं नियम करून टाका. आणि त्यामुळे उद्धवजींवर टीका नाही आहे, ती राज्याच्या मुख्यमंत्र्यावर टीका आहे. नाही, सत्ता नसल्यामुळे आमचं काय होतं याची काळजी करण्याचं काम संजय राऊतांना दिलं नाही. त्यांनी त्यांचे जे काही उद्योग चाललेले आहेत त्या उद्योगांमध्ये, मी उद्योग म्हटले, चांगले उद्योग म्हटले, त्या उद्योगामध्ये वेळ द्यावा. माझी काळजी करण्यासाठी माझं नेतृत्व सक्षम आहे. आणि आता बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या पतंगबाजीची. नाशिकच्या येवल्यामध्ये सुरू असलेल्या पतंग महोत्सवात नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ हे सुद्धा सहभागी झाले होते. यावेळेला पतंग उडवण्याचा आनंदही त्यांनी लुटला. यानंतर माध्यमांशी बोलताना माझीच पतंग कापण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतात, पण मी मात्र कोणाचाही पतंग कापण्याचा धंदा करत नाही. माझी पतंग वाचवता वाचवता मी थकलोय असं छगन भुजबळ म्हणाले आणि त्यांच्या मनातलं शल्यही बाहेर पडलं. मी भक्कमपणे लढणार असं सांगायलाही ते विसरले नाहीत. पण माझीच पतंग प्रत्येकजण कापण्यासाठी तयार आहे, तर मी कोणाचे पतंग कापणार आहे? आणि मी कोणाचे पतंग कापण्याचा धंदा सुद्धा कधी करत नाही. पण माझ्याच पतंगीवर सगळ्यांचं लक्ष असतं नाही. माझी पतंग वाचवता वाचवताच मी थकलो आहे. अजून लढणार मी. किती त्यांनी केसेस केले आणि किती असे उभे केले माझ्या विरुद्ध कोर्टामध्ये, काय, परंतु त्याला मी काही काळजी करत नाही. वळूयात पुढच्या बातमीकडे. देशामध्ये हुकुमशाही चालली अशी घणाघाती टीका केली आहे काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी. लोक संधी शोधून भाजपमधून बाहेर पडतायत असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. एवढे दिवस आपण भारतीय जनता पार्टीचं राज्य बघतो, जिकडे तिकडे अनेक राज्यामध्ये ज्या तऱ्हेनं डिक्टेटरशिप चालू आहे त्यामुळे लोक नाराज आहेत आता, आणि ती संधीची वाट पाहत होते. आता ती संधी आली म्हणून धडाधड बाहेर पडतायत आणि त्यांना ज्या पक्षामध्ये जावंसं वाटतं त्या पक्षामध्ये ते जात आहेत. तुम्ही लोक असेच करतायत ते बरोबर आहे, अगदी मी तुमच्या मताशी पूर्ण सहमत आहे. कारण पंतप्रधानांच्याकडे सगळ्या एजन्सीज असतात, कुठे काय रिस्क आहे, कुठे काय आहे, आणि त्याप्रमाणे त्यांना ते कळवलं असेल. परंतु तो एक राजकारणाचा भाग आहे म्हणून ते म्हणाले असतील. वळूयात पुढच्या एका बातमीकडे. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी पुण्याचेच महापौर आणि पालिका आयुक्तांसमोर आपली थेट नाराजी व्यक्त केली. यामुळे भाजपचे खासदार असलेले गिरीश बापट हे काहीसे नाराज आहेत का हा प्रश्न पुन्हा एकदा पुणेकर विचारतात. जायकाच्या संदर्भात त्यांच्याकडून आतापर्यंत कोणती माहिती मला देण्यात आलेली नाही असंही बापट म्हणाले. दिल्लीला जी मीटिंग झाली त्याच्यात जो कंप्लायन्स करायचा होता त्या मीटिंगचा मी एक भाग होतो, पण मला महापालिका आयुक्त किंवा महापालिकेच्या तर्फे काही सांगण्यात आलं नाही आहे आजपर्यंत, आणि ती माहिती मी आज घेतो. पण जायकाचा पाठपुरावा चालू आहे
महापालिका ही गतीनं काम करते आहे आणि जायकाच्या माध्यमातून केंद्र सरकार पुणे शहराला निधी देण्याकरता उत्सुक आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी आहे जालन्यातून. कोरोनाच्या काळात राज्य सरकारनं शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सरकारच्या या निर्णयावर माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी टीका केली. गेल्या 2 वर्षात विद्यार्थ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पालक वर्गामध्ये सुद्धा मोठा असंतोष आहे असंही लोणीकर म्हणाले. राज्य सरकारनं जनाची नाही किमान मनाची तरी बाळगून शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा असं लोणीकर यांनी म्हटलंय. त्यांनी मुख्यमंत्र्यांना या संदर्भात विनंती करणारं एक पत्रही पाठवलं आहे. सरकारनं थोडा आता विचार करावा. महापालिका आहेत, नगरपालिका आहेत, मोठी शहरं आहेत, या ठिकाणी ठीक आहे, पण ज्या तालुक्यात एकही कोरोनाचा रुग्ण नाही असे अनेक तालुके आहेत, तिथलच्या सगळ्या ह्या संस्था आणि शाळा बंद केलेल्या आहेत. या शाळेला राज्य सरकार अनुदान देत नाही, शिक्षकांना पगार देत नाही, इमारत भाडं मिळत नाही, तरी ह्या शाळा चालल्या पाहिजेत, जगल्या पाहिजेत, टिकल्या पाहिजेत. सरकारनं पॅकेज दिलं पाहिजे. दमडीचं पॅकेज दिलं नाही सरकारनं. पाहूयात नेमकं काय होतं ते. यासोबतच मुलुक महाराष्ट्रामध्ये इथेच थांबूयात, पण सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सर्व अपडेट्स तुम्हाला लगेच मिळतील आणि प्रवासात सुद्धा सहजपणे मोबाईलवर तुम्हाला बातम्या पाहता येतील.